नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतीय क्रिकेट संघाने कोणत्या देशाला हरवून 6व्यांदा अंडर-19 एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, आपल्या भारताने या ठिकाणी इंग्लंड देशाच्या संघाचा पराभव करत 6व्यांदा अंडर-19 एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक या ठिकाणी जिंकलेला आहे. प्रश्न आणि क्रीडा स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे, स्टार मार्क करून ठेवा, विचारली जाऊ शकते. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 11 फेब्रुवारी म्हणजेच आजच्याच दिवशी दरवर्षी आपण या ठिकाणी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2 पॉइंट लिहून घ्या. हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश STEM, स्टीम म्हणजे काय तर सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स या क्षेत्रामध्ये महिलांबद्दलचे लिंगभेद नष्ट करणे आणि त्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणे या उद्देशाने आपण हा दिवस साजरा करतो. आणि 2026 ची थीम काय आहे? फ्रॉम व्हिजन टू इम्पॅक्ट, रिडिफायनिंग स्टेम बाय क्लोजिंग द जेंडर गॅप, अशा प्रकारची थीम आहे 2026 साठी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस. आज पहिलाच प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर? बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्य सरकारने पढाई विथ AI हा AI आधारित डिजिटल लर्निंग उपक्रम सुरू केलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने पढाई विथ AI हा AI आधारित डिजिटल लर्निंग उपक्रम सुरू केलेला आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या बिलासपूरच्या विद्यार्थ्यांसाठी हे AI आधारित डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या उपक्रमामुळे समान शिक्षण संधी, पूर्णपणे डिजिटल प्रणाली आणि सतत शैक्षणिक समुपदेशन सुनिश्चित होते. हे राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळाच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञान चालित दर्जेदार शिक्षण प्रदान करते. अशा प्रकारचं पढाई विथ AI हा AI बेस्ड आधारित असलेला डिजिटल लर्निंग उपक्रम सुरू केलेला आहे हिमाचल प्रदेश राज्य सरकारने. हिमाचल प्रदेश या राज्याची स्थापना 25 जानेवारी 1971 ला झाली. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल, राजधानी आहे शिमला. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान ग्रेट हिमालयीन, पिन व्हॅली आणि सिंबलबारा आणि 3 महत्त्वाचे धरण पांडोहा, चमेरा आणि नातपा जाकरी. हिमाचल प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर 100% घरांमध्ये LPG कनेक्शन देणारे देशातील पहिले राज्य आहे आणि 2020चा ई-पंचायत पुरस्काराने या राज्याला सन्मानित देखील करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. INS अर्नाला
पाणबुडी विरोधी युद्धनौका कोणत्या शिपयार्डने डिझाईन केलेली आहे किंवा बांधलेली आहे, म्हणजेच डिझाईन देखील केली आहे, डेव्हलप केलेली आहे, मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, GRSE असा सुद्धा ऑप्शन येऊ शकेल, म्हणजेच गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी या ठिकाणी या INS अर्नालाचं जी की पाणबुडी विरोधी युद्धनौका आहे याचं या ठिकाणी डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे, म्हणजेच कन्स्ट्रक्ट केलेली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारतीय नौदलासाठी बांधलेल्या 8 अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट्स पैकी हे पहिलं आहे. हे भारतीय नौदलाचे पहिले स्वदेशी डिझाईन केलेले आणि बांधलेले ASW SWC आहे. आणि ASW SWC म्हणजे काय, अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट्स, बरोबर, असं या ठिकाणी मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन होतं. तर GRSE म्हणजेच काय, गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी या ठिकाणी INS अर्नाला जी की पाणबुडी विरोधी युद्धनौका आहे ती या ठिकाणी डिझाईन आणि कन्स्ट्रक्ट केलेली आहे. पुढचा प्रश्न, सहकारी क्षेत्रामध्ये नवोन्मेष आणि समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी युवा सहकार व स्वयंशक्ती सहकार योजना कोणती संस्था राबवत आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ यांच्या मार्फत किंवा ही संस्था या ठिकाणी राबवणार आहे काय, तर युवा सहकार व स्वयंशक्ती सहकार योजना. 2 पॉईंट लिहून घ्या. युवा सहकार आणि स्वयंशक्तीची अंमलबजावणी सहकार भारताच्या सहकारी क्षेत्रामध्ये नाविन्य, सर्वसमावेशकता आणि शाश्वत उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात येणार आहे. या योजना पूर्णपणे सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत निधी उपलब्ध असणार आहेत याला, आणि युवा उद्योजकता आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला पाठिंबा देण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, अलीकडील आलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 24 मध्ये म्हणजेच फायनान्शियल इयर 2024 मध्ये भारतातील सर्वात मोठे लोकर उत्पादक राज्य म्हणजेच काय, वूल प्रोड्युसिंग स्टेट या ठिकाणी लार्जेस्ट वूल प्रोड्युसिंग स्टेट या ठिकाणी कोणतं ठरलं आहे? तर पर्याय क्रमांक डी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 4-5 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. लोकर हे हिवाळ्यातील कपडे, कार्पेट, फरशीचे आवरण आणि औद्योगिक उत्पादनांसाठी एक महत्त्वाचे फायबर आहे. 77.4 दशलक्ष मेंढ्यांसह भारत जगामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा मेंढ्यांची संख्या असलेला देश आहे आणि लोकर उत्पादनामध्ये 9व्या क्रमांकावरती आहे. 3रा पॉईंट, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण लोकर उत्पादन 33.69 दशलक्ष किलोग्राम होते. एकट्या राजस्थान 16,013 किलो उत्पादनासह आघाडीवरती आहे, जे त्याच्या शुष्क हवामानामुळे आणि स्थानिक मेंढ्यांच्या जातीमुळे सुमारे 47% योगदान देतं पूर्ण भारतामध्ये जे काही लोकर उत्पादन झालं त्याच्यामध्ये, बरोबर. राजस्थान हे अव्वल स्थानी आहे. कोशामध्ये, भारतातील सर्वात जास्त या ठिकाणी लोकर उत्पादन जे काही राज्यांच्या यादीमध्ये, बरोबर. राजस्थान, ज्या राज्याची स्थापना 30 मार्च 1949 ला झाली. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे, राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का, आणि 4 महत्त्वाचे धरण, बिसलपूर, राणा प्रताप, गांधी सागर आणि जवाहर सागर. पुढचा प्रश्न, पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप 2026 महिला श्रेणीमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, झारखंडच्या टीमने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप 2026 महिलांच्या श्रेणीमध्ये सुवर्ण पदक या ठिकाणी या संघाने पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या महिन्यामध्ये भारताने फॉस्फेटिक आणि पोटॅशियम PNK खतांचे आतापर्यंतचे सर्वाधिक मासिक देशांतर्गत उत्पादन नोंदवलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जानेवारी 2026. 2 पॉईंट लिहून घ्या. विक्रमी उत्पादन झालेलं आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. जानेवारी 2026 मध्ये 15.76 लाख मेट्रिक टन एवढं या ठिकाणी प्रोडक्शन झालेलं आहे PNKचं, फॉस्फेटिक आणि पोटॅशियम खताच्या प्रकाराचं. महत्व काय आहे तर हे खत क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताची मोठी झेप या ठिकाणी असणार आहे, त्याच्यामुळे प्रश्न सुद्धा कदाचित विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, ई संख्यांकी पोर्टलसाठी मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल MCP सर्व्हरची बीटा आवृत्ती कोणत्या संस्थेने लॉन्च केलेली आहे? तर NSO म्हणजे काय, नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस, बरोबर. तर या ऑफिसने या ठिकाणी मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉलची ही एक नवीन तंत्रज्ञान आहे जी वापरकर्त्यांना त्यांच्या स्वतःच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स आणि ॲप्लिकेशनसह डेटा सेट थेट कनेक्ट करण्याची परवानगी देते. मोठ्या भाषा मॉडेल्सला अधिकृत डेटा उपलब्ध करून देण्यासाठी हे एक मानक पद्धत प्रदान करते. तर अशा प्रकारच्या ई संख्यांकी पोर्टलसाठी
MCP मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल सर्व्हरची बीटा आवृत्ती नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिसने या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. 9व्या क्रमांकाचा प्रश्न, पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप 2026 पुरुषांच्या श्रेणीमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी, आंध्र प्रदेश या राज्याच्या संघाने या ठिकाणी पुरुषांच्या श्रेणीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आपण मगाशीच पाहिलं महिलांच्या श्रेणीमध्ये झारखंड राज्याने, तर पुरुषांच्या श्रेणीमध्ये आंध्र प्रदेश राज्याने या ठिकाणी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे या पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप 2026 मध्ये. दोन्ही प्रश्न आहेत क्रीडा संदर्भात, तर लगेच नवनवीन झालेल्या क्रीडा स्पर्धावरती चर्चा करूया. महिला आशिया कप 2025 विजेतेपद या ठिकाणी भारताने याच्यामध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 मध्ये विजेतेपद ल्यूक मडगवे या खेळाडूने जिंकलं आहे. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांच्या ह्याच्यामध्ये कलिंग लार्सन्स या संघाने या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुषांमध्ये कार्लोस अल्काराज यांनी एकेरीमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. तर याच ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीमध्ये विजेतेपद एलिना रायबाकिना यांनी या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. 2026 मध्ये महिला प्रीमियर लीगचं विजेतेपद RCBने जिंकलं. तर पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप 2026च्या महिला श्रेणीमध्ये झारखंडने विजेतेपद जिंकलं. तर याच पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप 2026 मध्ये पुरुषांच्या श्रेणीमध्ये आंध्र प्रदेशने या ठिकाणी विजेतेपद म्हणजेच सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. 10व्या नंबरचा प्रश्न, एअरबसने भारतामध्ये त्यांचे पहिले एरोस्पेस सेंटर ऑफ एक्सलन्स टिंबटिंब या ठिकाणी त्याचं इनॉग्रेशन केलेलं आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, गुजरातमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर वडोदरा येथील गतिशक्ती विद्यापीठामध्ये एअरबसने भारतामध्ये त्यांचे पहिले एरोस्पेस सेंटर ऑफ एक्सलन्सचं या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे. ही जी काही भागीदारी आहे का महत्वाची आहे, तर या सहकार्याचे उद्दिष्ट भारताच्या एरोस्पेस परिसंस्थेला बळकटी देणे हे आहे. विशेषतः शाश्वत विमान इंधन आणि प्रगत अभियांत्रिकीमधील संशोधनामुळे या ठिकाणी हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ही जी काही भागीदारी आहे ती गुजरातमध्ये आहे. कोणतं? गतिशक्ती विद्यापीठ, ज्या ठिकाणी एअरबसने पहिले एरोस्पेस सेंटर ऑफ एक्सलन्सचं इनॉग्रेशन केलेलं आहे. गुजरात ज्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न, परीक्षा पे चर्चाची 9व्या क्रमांकाची आवृत्ती पहिल्यांदा किती ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती? तर पर्याय क्रमांक बी, माफ करा, पर्याय क्रमांक ए 5 ठिकाणी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तुम्हाला या ठिकाणी काय विचारलं जाऊ शकेल की परीक्षा पे चर्चा या ठिकाणी कितीव्या आवृत्ती झाली 2026 मध्ये? 9व्या क्रमांकाची. हे जे काही 5 ठिकाण आहेत ते कोणकोणते आहेत? नवी दिल्ली, कोइंबतूर, रायपूर, देवमोगरा आणि गुवाहाटी या ठिकाणी. क्लिअर. शेवटचा प्रश्न, जागतिक लष्कर शक्ती निर्देशांक 2026 मध्ये भारताचे स्थान किती आहे? तर पर्याय क्रमांक ए, आपल्या प्यारा भारताचे या ठिकाणी 4थी रँक आहे. 4थ्या क्रमांकावरती आपला भारत देश आहे. या वर्षीच्या रँकिंगमध्ये अमेरिका 1 नंबर, रशिया 2 नंबर आणि चीन 3 नंबर असे अनुक्रमे पहिल्या 3 स्थानावरती हे देश आहेत. 1 नंबरला आहे USA, 2 नंबरला आहे रशिया आणि 3 नंबरला आहे चायना. क्लिअर. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि 4 नंबरला आहे आपला भारत देश. क्लिअर. कशामध्ये? जागतिक लष्कर शक्ती निर्देशांक 2026 मध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? आसाम, ओडिसा, केरळ की तमिळनाडू? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.